प्रकरण 44. याचं नाव आहे मळ्यातल्या नवीन घरात राहायला गेलो. पाथर्डीच्या स्टँडवर उतरलो. तिथून बाहेर नगर रोडवरून कॉलेजकडे चालत जात होतो. हळूहळू माझ्या आजूबाजूला कोणीतरी आपापसात बोलत आहे आणि माझ्याविषयी बोलत आहे असं जाणवायला लागलं. मी माझ्याच तंद्रीत चाललो होतो. शेवटी कॉलेजपर्यंत पोहोचलो. मागून एक आवाज आला की आता बहुतेक हा पुढे जाईल. मी बरोबर कॉलेजच्या जवळ वळलो. परत एक आवाज आला. अरे, बरोबर वळला. मी तसाच चालत राहिलो. कॉलेजच्या अगदी पायरीजवळ एक मोठा हौद होता. त्याचा कठडा खूप छोटा होता. त्यामुळे माझ्यावर पाळत ठेवणारे आपापसात म्हणाले, आता हा नक्की हौदात पडणार. पण सवय एवढी झाली होती की मी तो हौद चुकवला आणि बरोबर पायऱ्या चढून वर्गात गेलो. माझ्याच वर्गातली 2 मुलं माझं निरीक्षण करत होती. त्यांनी मला विचारलं की स्टँडपासून कॉलेज किती पावलावर आहे. त्यांना असं वाटलं की मी पावलं मोजत आलो आहे. मी तात्काळ म्हणालो, माहीत नाही, मी पावलं मोजत नाही. मग तू इतका ॲक्युरेट कसा आलास? चालताना पावलं हा एकच निकष नसतो. त्यामध्ये रस्ता, त्यातील चढ उतार, खाचखळगे, आजूबाजूचा आवाज, तसंच वातावरण याचाही अंदाज घ्यावा लागतो. मग इथंपर्यंत कसा बरोबर आला? तुला नक्की दिसत असलं पाहिजे. दिसत नसल्याचं तू नक्की नाटक करतोयस, असं ते म्हणाले. बरं, एवढं व्यवस्थित स्पष्टीकरण देऊनही त्यांचं समाधान झालं नाही. आता त्याला काय म्हणायचं? या 2-3 मुलांची ती सवयच होती. दुसऱ्याच्या चुका काढायच्या, तसंच कोणावरही विश्वास ठेवायचे नाही. कोणाला काहीही बोलायचं. व्यवस्थित उत्तर दिलं, माहिती पुरवली, तरी देखील वाकड्यात शिरायचं, अशी त्यांची पद्धतच होती. एकदा त्यांनी चरेगावकर सरांना विचारलं, सर, आज दाढी करताना आरसा घेतला नव्हता का? सर म्हणाले, का रे, असं का विचारता? तेव्हा तो म्हणाला की खाली कुचा तसाच ठेवलाय, म्हणजे दाढी बरोबर केली नाही असं त्याला म्हणायचं होतं. खरं म्हणजे आपल्या गुरूंना असं कोणी बोलत नाही, पण त्यांना त्याचं काही सोयरसुतक नव्हतं. ते मलाही असंच काहीतरी चित्रविचित्र प्रश्न विचारायचे. एकदा या 2 महाभागांनी मला विचारलं की जर तुला खरंच दिसत नाही तर मग तू कसं करशील? मी म्हणालो की काय? ते म्हणाले, लग्न झाल्यावर तुझं कसं व्हायचं? मला कळेना यांना नेमकं काय विचारायचं आहे. शेवटी त्यांनी स्पष्टच विचारलं, पण ते मी इथं स्पष्ट लिहू शकत नाही. याचा आशय माझ्या लक्षात आला. त्यांना विचारायचं होतं की तुला मुलं कशी होतील? मुलं होण्यासाठी जे काही करावं लागतं ते तुला जमेल का? या प्रश्नाचं उत्तर मला देण्यास खरंच कठीण जात होतं. पण माझे इतर मित्र भरत आव्हाड, ईश्वर ढोले, रवींद्र गर्जे यांनीच ते उत्तर दिलं. ते म्हणाले की अरे, हा स्वतःच्या हातानं दाढी करतो. दाढी करण्यासाठी कधीही तुमच्यासारखा बाहेर जात नाही. तसंच याला स्वतःला सुई पण ओवता येते. स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करतो. हे आम्ही स्वतः पाहिलंय. मग त्यात काय कठीण आहे? मग ते दोघं अन्य विषयावर बोलायला लागले. ते म्हणाले, जर तुझ्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही तर उगाच सगळे मास्तर आणि मास्तरणी तुझं कौतुक का करतात? तुझ्यात असं काय वेगळं आहे की तुझं कौतुक करायचं आणि दुसऱ्याला काहीच येत नाही असं भासवायचं? मी म्हणालो की मला तसं काहीसं वाटत नाही. माझं कौतुक करावं असंही मला वाटत नाही. आता माझं कौतुक का करतात हे मला तर काही सांगता येणार नाही, पण जे करतात त्यांना हे नक्कीच सांगता येईल. हे तुम्ही त्यांनाच विचारा, म्हणजे याचा खुलासा तुमच्याप्रमाणे मलाही होईल. कारण माझ्यावर होत असलेला कौतुकाचा वर्षाव मलाही आवडत नाही. आता कौतुक करण्याची पात्रता माझ्यात आहे की नाही हे मला माहीत नाही. भरत, रवी आणि ईश्वर यांनी त्या मुलांना सांगितलं की दिसत नसताना एवढं सगळं करतो
मग त्याच्याविषयी कौतुक होणार नाही तर काय होय? कौतुक केलं म्हणून तुमचं कुठे बिघडतंय? यावर मी म्हणालो की वास्तविक हे खरं आहे. माझं जरा प्रमाणापेक्षा जास्तच कौतुक करतात. मलाही कधी कधी आवडत नाही. असं म्हणून नंतर मी तिथून निघून गेलो. ऑगस्ट 1988ला खूप पाऊस झाला. वाड्यातील आमचं घर जागोजागी गळू लागलं. झोपण्यास जागा राहिली नाही. एप्रिल मेमध्ये मळ्यात अण्णांनी घर बांधलं होतं. मग त्याने लगेच निर्णय घेतला की इथं गळणारं माळवत नीट करत बसण्याऐवजी आपण मळ्यातच राहायला जाऊ. लगेच आवश्यक ते सामान घेतले आणि मळ्यात जाऊन राहायला सुरुवात केली. तिथलं घर गळत नव्हतं. रीतसर 27 ऑगस्ट 1988ला मळ्यातील घराची वास्तुशांत करून राहायला सुरुवात केली. तसे त्याचे बऱ्याच दिवसापासून मळ्यात जाऊन राहण्याचे ठरले होते. फक्त योग्य मुहूर्त मिळत नव्हता. आता अतिवृष्टीमुळे घर गळायला लागले आणि तसंही घर बांधून झालंच होतं, म्हणून लगेच मळ्यात जाऊन राहायला सुरुवात केली. अशा प्रकारे वाड्यातील 3 घरांपैकी एक घर बंद झालं. अण्णा, वहिनी आणि 3 मुलं रूपा, आवी आणि अतुल हे जरी मळ्यात राहायला गेले तरी मी पुढील 7-8 महिने तिथेच म्हणजे वाड्यातल्या घरातच राहत होतो. जेवणासाठी मळ्यात जात होतो, परंतु झोपायला आणि अभ्यास करायला वाड्यातल्या घरातच येत असे. सकाळीच कॉलेज असल्यामुळे मळ्यातून एवढ्या लवकर जाणे येणे करणं शक्य होईल असं वाटत नव्हतं. म्हणूनच मी वाड्यातच राहत होतो. मळ्यात जाताना येताना नदी आडवी येत असे. तसेच ओढा होता. ओढ्याला पाणी, चिखल असायचं. त्यात पूर्ण जाण्या येण्यासाठी अंतरावर दगड टाकले होते. त्यावर उडी मारत जा-ये करावे लागायचे. त्याचीही मला नंतर चांगलीच सवय झाली. गावातील लोकांना याचे खूप आश्चर्य वाटायचं आणि कदाचित मला थोडं तरी दिसत असावं असं त्यांनाही वाटे. नामदेव एकशिंगे यांना मात्र मला दिसत नाही हे चांगलं माहिती होतं. त्यामुळे त्यांना माझ्याविषयी विशेष कौतुक वाटायचं. त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मला तुमचे ओढ्यातून जाताना येतानाचे फोटो काढून देण्याची व्यवस्था करा. त्याचे पैसे मी तुम्हाला देईन. मी म्हणालो, का? तेव्हा ते म्हणाले की मी गावाशिवाला गेल्यानंतर तुमच्याविषयी सांगतो. इतक्या चिखलातून पाण्यातून येतात जातात, पण त्यांच्या पायाला थोडाही चिखल लागत नाही आणि दिसत तर बिलकुल नाही. लोकांचा विश्वास नाही बसत ना, म्हणून त्यांना हे फोटो दाखवायचे आहेत. ते शेवटी राहूनच गेले, कारण त्या काळात फोटो काढणे एवढे सोपं नव्हतं. त्यासाठी कॅमेरा लागायचा. आत्ता जर ती परिस्थिती असती तर फोटो काढणे, व्हिडिओ करणे सहज शक्य झालं असतं. पण आता रस्तेही स्वच्छ झालाय. कालाय तस्मै नमः. 11वी-12वीला काकडे कनिष्ठ महाविद्यालयातील कारकुनानं समाज कल्याण आणि अंध संघटनेची शिष्यवृत्ती एकत्र घेता येणार नाही असं सांगितलं होतं. तसा अनुभव इथे आला नाही. समाज कल्याण खात्याची आणि अंध संघटनेची अशा दोन्ही शिष्यवृत्त्यांचे फॉर्म श्री पोटे सर या महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक आनंदाने भरून देत असत. सही शिक्का मारून माझ्याकडे देत असत आणि फॉर्म अंध संघटनेच्या नाशिकला आणि समाज कल्याणच्या नगरला मी स्वतः नेऊन देत असे. असाच एकदा समाज कल्याणचा फॉर्म नगरला देऊन परत येत असताना नगर पाथर्डी या ST बसमध्ये अमरापूरचे श्री सुनील चोरडिया आणि राजू सोंडे हे 2 अंध मित्र मला भेटले. त्यांनी माझी आणि मी त्यांची चौकशी केली. त्यांना पाथर्डी ST डेपोत गणपतीच्या काळात ऑर्केस्ट्राची तारीख हवी होती आणि म्हणून ते आले होते. सुनील चोरडिया हे अमरापूर येथील अंध व्यक्ती असून पुणे इथे बजाज ऑटोमध्ये सर्व्हिसला होते. राजू सोंडे हे पार्शली अंध होते. ते पुणे विभागीय शाखेत कार्यरत होते आणि ते बरोबर आलेले होते. पुढे हे दोघे माझे खूप चांगले मित्र बनले. राजू सोंडे हे राष्ट्रीय दृष्टिहीन संघात पुढे माझ्याबरोबर होते. त्या दोघांबरोबरच पुढे मी भेंडा इथं अर्जुन महाडिक यांच्याकडे जाऊन त्यांचीही ओळख करून घेतली आणि या सगळ्या ओळखींचा मला पुढे खूप उपयोग झाला. याबरोबर 44 भाग समाप्त. प्रकरण 45.
याचं नाव आहे विविध स्पर्धांमध्ये सहभाग. संस्थाचालक माननीय बाबूजी आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं पाथर्डीतील जनता महाविद्यालय ग्रामीण भागात असलं तरी आम्हाला तिथून भरभरून ज्ञानार्जन करता आलं. आदरणीय चरेगावकर सरांसारखे विद्वान आणि अनुभवी प्राध्यापक तेथे होते. वर्षात सांस्कृतिक विभागामार्फत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले जायचे. या 3 वर्षात श्री बाबा आढाव, निर्मल कुमार फडकुले, ना नवलगुणकर यांचं व्याख्यान ऐकता आलं. या पाहुण्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा सहवास आम्हाला लागला. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण, प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जाडदेवळकर यांचेही व्याख्यान नवरात्रीच्या अनुषंगाने ठेवलं होतं. 3 वर्ष स्नेहसंमेलनात मा मिराजदार, राहुल सोलापूरकर आणि राजा गोसावी या लेखक आणि अभिनेत्यांना जवळून अनुभवण्याची संधी महाविद्यालयानं आम्हाला उपलब्ध करून दिली. महाविद्यालयाच्या व्यासपीठावरून 3 वर्षात 5 वेळेला राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी मला मिळाली. कॉम्रेड एकनाथराव भागवत स्मृती वक्तृत्व स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या वतीने मी आणि माझ्यासह मीना आंधळे आणि रवींद्र गर्जे तिघांचा समूह अहमदनगर महाविद्यालयात पाठवला होता. तिथं आम्ही प्राथमिक पारितोषिक मिळवू शकलो. या स्पर्धेत माझा एक खूप जुना मित्र शेगावच्या काकडे कनिष्ठ महाविद्यालयात 11वीला माझ्याबरोबर असलेले श्री दिनेश लवाट हा देखील भेटला. तो आष्टीहून त्याच्या कॉलेजतर्फे आला होता. त्याचप्रमाणे कथाकथन स्पर्धेसाठी आम्हाला अहमदनगर इथे पाठवलं. 1990च्या अखेरीस रशियन साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर गोर्बाचेव यांनी ग्लास्तनोस आणि पेरेस्ट्राईक या धोरणांची घोषणा केली. त्यानंतर 1990ला पिंपरी चिंचवड इथे जगातून साम्यवाद हद्दपार होतोय की नाही या विषयावर वादविवाद स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तिथेही मला आणि मीना आंधळेला जाण्याची संधी मिळाली. त्याच वर्षी मुंबई येथील महाराष्ट्र चेस असोसिएशन ऑफ द ब्लाइंड या संघटनेने राज्यस्तरीय अंधांच्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेसाठीही या महाविद्यालयानं मला पाठवलं. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड यांच्या वतीनं 1989ला ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेतही महाविद्यालयाच्या वतीनं मी सहभाग नोंदवला. महाविद्यालयानं खास पत्र देऊन मला पाठवले होते. तेथे लोणीहून आलेला बाळू लोंढे या अंध विद्यार्थ्याची ओळख झाली. आज ते केंद्रीय विद्यालयात नगर इथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अग्रेसर असेच. तेथील हौशी आणि कर्तव्य तत्पर प्राध्यापक श्री चरेगावकर सर, श्री नारखेडे सर, श्री वामन सर, श्री चव्हाण सर, बडेबाई, युवा प्राध्यापक शेकडे सर आणि प्राचार्य पालवे सर यांचे विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन मिळायचं. कार्यालयातील सर्वच क्लार्क मंडळी आदरणीय भाबड सर, पोटे सर, शिवाजीराव गर्जे सर, ग्रंथालयातील खेडकर सर सढळ हातानं मदत करायचे. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या महाविद्यालयातील इतर डोळस मुलामुलींबरोबर मलाही वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळायची. 3 वर्ष वक्तृत्व स्पर्धेत आणि 2 वेळा कथाकथन स्पर्धेत आणि 2 वेळेला काव्य वाचन स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला होता. हे इथं अभिमानानं सांगत असतानाच नाट्य किंवा इतर स्पर्धेत मला भाग घेता आला नाही याचा खेद आहे. BA करत असताना राज्यशास्त्र हा माझा विशेष विषय होता. त्याला स्पेशल विषय असं म्हणत. राज्यशास्त्राचे 2य वर्ष आणि 3य वर्ष असे 6 पेपर होते. तर इतर 3 विषय म्हणजे इतिहास 2 पेपर, मराठी 2 पेपर आणि इंग्रजी 2 पेपर असे एकंदरीत 12 पेपर द्यावे लागायचे. मराठीसाठी वाटेवरल्या सावल्या हे गदिमांचं आत्मवृत्त, सुरेश भटांचा रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह, दिबा मोकाशी यांचं आनंद ओवरी ही कादंबरी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निबंधमाला आणि विज्ञान आणि समाज तसेच
विद्याधर पुंडलिकांचा माळ हा कथासंग्रह आणि वि. द. घाटे यांचा हिरवे मन पांढरे केस हा कथासंग्रह, तर विजय तेंडुलकर यांचे गाजलेले शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक अभ्यासासाठी होते. ही सर्वच पुस्तकं आदरणीय बडेबाई आणि शेकडे सर यांनी जीव ओतून शिकवली. अगदी प्रत्यक्ष लेखकाच्या भावना आमच्या मनात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आम्हाला यश प्राप्त झालं, हे अगदी नम्रपणे सांगावंसं वाटतं. राज्यशास्त्रात आदरणीय चरेगावकर सर आणि श्री चव्हाण सर या दोघांकडे अनुक्रमे 3 विषय होते. भारतीय विचारवंत, पाश्चिमात्य विचारवंत तसंच भारतीय राज्यघटना हे 3 विषय चरेगावकर सरांनी अगदी जीव ओतून शिकवले. या सर्व विषयांचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचा संदर्भ सर नेहमी द्यायचे. कधीकधी केवळ शब्द देखील खूप महत्त्वाचं काम करून जातात. BA फर्स्ट इयरला असताना साधारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये माझ्याजवळचे सगळे पैसे संपले होते. नुकताच टेप रेकॉर्डर घेतला होता, अभ्यासासाठी कोऱ्या कॅसेट घेतल्या होत्या. तसेच मुंबई टॉकिंग बुकने मोठ्या टॉकिंग बुकवरील कॅसेट बंद करून छोट्या टेपवरील कॅसेट डिपॉझिटवर द्यायला सुरुवात केली होती. तिथे डिपॉझिट भरले होते. तसेच ब्रेल लिपी लिहिण्यासाठी पेपर्स खरेदी केले होते. त्यामुळे जवळचे पैसे संपले. सुवर्णा त्या काळात संभाजीनगर इथे लॉ करत होती. सुट्टीसाठी ती पाथर्डीत आली होती. माझ्याकडे केनिंग करण्यासाठी काही काम आलं होतं, पण वायर आणण्यासाठी माझ्याजवळ पैसे नव्हते. मी काकूंकडून 200 रुपये उसने घेणार होतो. घेऊ की नको या विचारात असताना सुवर्णा म्हणाली, सध्या आईकडून घे 200 रुपये उसने, काही हरकत नाही. पण भविष्यात काहीही टेन्शन घेऊ नको. मी वकिलीचा अभ्यास करतेय. वकील झाल्यावर खोऱ्याने पैसे येतील आणि तुला पाहिजे तेवढे पैसे मी देईन. ती सुद्धा एक उभारी देणारी आश्वासक गोष्ट माझ्यासाठी होती. BA फर्स्ट इयरला असताना लताचं लग्न फेब्रुवारी 1989ला माझ्या स्वतःच्या वाड्यात, जो की 4 बुरुजांचा चिरेबंदी वाडा साकेगाव इथे आहे, तिथल्या चौकात झाला. तिथेच आमच्या घरामध्ये काही पाहुणे मंडळींची व्यवस्था केली होती. तसंच आचार्यांची व्यवस्था केली होती. त्यातील एका आचार्यानं माझी लुंगी गुपचूप माझ्या नकळत घेतली. मला काही केल्या लुंगी सापडत नव्हती. अचानक त्याने नेसलेल्या लुंगीला माझा हात लागला. मी म्हणालो, ही लुंगी माझी आहे. तो माझ्यावर चिडला. तुला काय माहिती ही तुझी आहे? तुला एकतर दिसत नाही आणि वर म्हणतोयस की ही लुंगी माझी आहे. तो म्हणाला की ही माझीच आहे. तेव्हा अण्णाचं लक्ष माझ्याकडे गेलं. अण्णाही म्हणाला की नाही, ही लुंगी त्याचीच असेल. मी म्हणालो, नाही अण्णा, ही माझी आहे. आणि याच्यावर मी ब्रेल लिपीत एका प्लॅस्टिकवर लिहून ते प्लॅस्टिक लुंगीच्या कोपऱ्यात लावलेलं आहे. तू पाहू शकतोस, कारण मी हात लावून पाहिलं आहे. अण्णांनी पाहिले आणि खरोखरच त्याच्यावरती ब्रेल लिपीत लिहिलेलं होतं. त्यामुळे ती लुंगी त्या माणसानं मला सोडून दिली, नाहीतर तो देण्यास तयार नव्हता. याबरोबरच प्रकरण 45 इथेच संपलंय. प्रकरण 46. नाव आहे, वडिलांऐवजी माझ्याच मृत्यूचा दाखला मिळावा. खुर्ची विणण्याची वायर आणण्यासाठी पूर्वी मुंबईला जावे लागत होते. आता नगरला प्रभाकर पुस्तकालयाच्या जवळ चितळे रोडवर वायर मिळत होती. थोडी महाग होती. तसंच औरंगाबादला सिटी चौकात रघुनाथ स्टोअरमध्ये वायर मिळायची. एक दिवस कॉलेज सुटल्यावर वायर आणण्यासाठी औरंगाबादला गेलो. दुपारी जाऊन संध्याकाळी 6ची औरंगाबाद शेगाव गाडी पकडून येणार होतो. नेमकी शेगाव गाडी चुकली. त्यामुळे विचार करत होतो की आता अशोक भाऊ किंवा बिट्टी आत्याकडे जाऊया. मिल कॉर्नरवरून बाबा पेट्रोल पंपाकडे जात असताना अचानक स्टिक वाजल्याचा आवाज आला. स्वाभाविकच माझे कान टवकारले. मी ही जोरात स्टिक वाजवली
आणि मी विचारलं, कोण आहे? ते प्रकाश बनसोडे आणि भुईगड सर होते. त्यांनी मला माझं नाव विचारलं. आमची ती पहिलीच भेट होती. भुईगड सर तेव्हा तारामती बाफना अंध महाविद्यालयात शिक्षक होते. त्यांनी मला राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र या संघटनेविषयी माहिती दिली. यापूर्वी सुनील चोरडिया, अर्जुन महाडिक आणि राजू सोंडे यांनी या संस्थेबद्दल माहिती दिली होती, परंतु सभासदत्व घेण्यासाठी पुण्याला ये असे म्हणाले होते. ती दोघं तत्कालीन मराठवाडा विभागीय शाखेचे अध्यक्ष श्री TS माहोरे यांच्याकडे जात होते. प्रकाश बनसोडे मराठवाडा विभागीय शाखेचे महासचिव होते. त्यांच्या समवेत मीही गेलो आणि त्याच दिवशी 27 नोव्हेंबर 1988ला मी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ या संस्थेचं सभासदत्व घेतलं. त्या दिवशीचा मुक्काम भुईगड सरांच्या घरीच केला. पाथर्डी शेगाव परिसरात खुर्च्या विणण्याचं काम करत असताना मला वेगवेगळे अनुभव येत असत. बहुतेक अनुभव चांगलेच होते. अगदी बोटावर मोजण्याइतके काही अनुभव आले ते इतके वाईट होते की विश्वास ठेवता येणार नाही. परंतु 98% सगळ्याच लोकांनी खूप छान व्यवहार ठेवला होता. लोकांच्या मला काम करण्यापूर्वी काही सूचना असत. उदाहरणार्थ, अमुक अमुक यांचे तुझ्याकडे काम आले, ती व्यक्ती स्वभावाने खूप चिडखोर आहे, वाईट आहे, व्यवहार शून्य आहे, वगैरे वगैरे. तर काही लोकांबद्दल सूचना यायच्या की ती व्यक्ती स्वभावानं खूप चांगली आहे. पण हे सगळे सूचना करणारे मला सूचना माझ्या भल्यासाठी करत असले तरी त्या सगळ्या सूचना प्रत्यक्षात अतिशय चुकीच्या ठरत असत. ज्यांना वाईट आहेत असं म्हणत असत त्यांचा अनुभव मला खूप छान यायचा आणि ज्यांना चांगले आहेत असं म्हणायचे त्यांचाच अनुभव नेमका वाईट यायचा. असं का व्हायचं? पाथर्डीत उपकार एजन्सी नावाचं एक कृषी केंद्र होतं. तेथील मालक दामवण्णा कारखिले यांचं काम माझ्याकडे आलं. काहींनी मला सांगितलं, दामू अण्णांचा स्वभाव खूप कडक आहे, व्यवहार जरा जपून कर. वास्तविक दामू अण्णांनी मला खूप सहकार्य केलं. जी किंमत मी सांगितली होती त्या किमतीत त्यांनी 10 खुर्च्या बनवून घेतल्या. त्याच्यावर बक्षीसही दिलं. या ठिकाणी लोकांनी केलेल्या सूचना खरंच चुकीच्या होत्या. दामू अण्णा स्वभावाने मला खूप चांगले वाटले. स्टेट बँकेतील काही लोकांनी सांगितलं की वेल्डे वकील स्वभावाने चांगले आहेत. नेमका तिथं मला वाईट अनुभव आला. त्या जैन महाविद्यालयातील मुख्याध्यापक श्री बोसे सर यांचा अनुभव इतका चांगला आला की त्यांनी माझ्याशी मी सांगितलेल्या भावात कुठल्याही प्रकारची घासाघीस केली नाही. शिवाय त्यांच्या खुर्च्या त्यांनी साकेगावी घरी पोचवल्या. शेगाव येथील ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांचाही अनुभव खूप चांगला होता. त्यांच्याकडे 6 खुर्च्या असल्याचे मला श्री सतीश गुगळे यांनी सांगितलं. त्या करत असताना त्यांच्या हेही लक्षात आलं की मी काकडे विद्यालयाचाच विद्यार्थी आहे. मग तर सोने पे सुहागा असं म्हणतात ना, असे सहकार्य केले. पुढे सातत्याने ते मला सहकार्य करतच राहिले. आमच्या राष्ट्रीय दृष्टिहीन संघ या संस्थेचे त्यांनी सभासदत्वही घेतलं. संस्थेच्या कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना उपस्थित राहणं जरी शक्य होत नसलं तरी शुभेच्छा द्यायचे. पाथर्डी, शेगाव आणि नेवासा 3ही तालुक्यातील पोस्ट ऑफिसचं काम मला मिळालं. एक दिवस साकेगावचे पोस्टमन शिवाजी काका यांनी निरोप आणला, तू शेगावला जाऊन ठोकळ साहेबांना भेट. तसा भेटलो. त्यांनी हे काम मला दिलं. मी आश्चर्यचकित झालो की हे काम अचानक कसं काय आलं. साकेगावचे हनुमानवाडीत राहत असलेले डॉक्टर सातपुते मला बऱ्याचदा त्यांच्या गाडीवरून शेगाव किंवा पाथर्डीला न्यायचे. त्यांचे वडील बन्सीभाऊ सातपुते पोस्टात सर्व्हिसला होते आणि त्यांनी माझ्याविषयी ठोकळ साहेबांना सांगितलं होतं. त्यामुळं ते काम मला मिळालं. भाऊ हे खूप ज्येष्ठ आणि शांत स्वभावाचे. त्यांचं माझ्याकडे विशेष लक्ष असायचं. त्यांचीच नात साकेगावातील पहिली IPS अधिकारी झाली. बाळूभाऊ यांची कन्या तेजस्विनी सातपुते आज सोलापूर ग्रामीणची पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या दादांचे म्हणजे माझ्या वडिलांचे निधन औरंगाबाद येथील
घाटी रुग्णालयात 1972ला झाले. त्यांच्या मृत्यूचा दाखला मला हवा होता म्हणून मी घाटी रुग्णालयात गेलो. तिथे तो शोधण्याचा प्रयत्न केला, पण नक्की तारीख माहीत नसल्यामुळे तो सापडलाच नाही. साकेगावच्या ग्रामपंचायतीत विचारणा केली. तिथे सांगितलं की इथून सगळं रेकॉर्ड 5 वर्षांनी पंचायत समितीत जातं, तिथे चौकशी कर. मग पंचायत समितीत चौकशी केली. ते म्हणाले इथलं रेकॉर्ड 5 वर्षानंतर तहसील कार्यालयात जातं, तिथे चौकशी करावी. मी पाथर्डी तहसील कार्यालयात विचारणा केली. ते म्हणाले अर्ज दे, पाहून सांगतो. पण मला तारीख माहीत नसल्यामुळे काय करायचे असं विचारलं. ते म्हणाले प्रतिज्ञापत्र करून दे. साकेगावच्या 5 लोकांच्या सह्यांचं पत्र घेतलं. त्यावर 1972ची एक तारीख टाकून लिहिलं की मौजे साकेगाव तालुका पाथर्डी येथे श्री गोपीनाथ दत्तात्रय महाजन यांचं निधन झालं. ते पत्र 10 रुपयाच्या स्टॅम्प पेपरला जोडून स्टॅम्प पेपरवर लिहिलं की महोदय, दिनांक अमुक अमुक रोजी मौजे साकेगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे गोपीनाथ दत्तात्रय महाजन यांचे निधन झाले आहे. या अर्जासोबत पंचायतीचा दाखला जोडला आहे, म्हणून त्यांच्या मृत्यूचा दाखला त्यांचा मुलगा दिनेश गोपीनाथ महाजन यास मिळावा ही विनंती. अर्ज आणि प्रतिज्ञापत्र तहसील कार्यालयात जमा केले आहे. तेथील क्लार्क म्हणाले की 1 महिन्यानंतर मिळेल. म्हणून 1 महिन्याने गेलो तेव्हा दाखला मला मिळाला. तो दाखला घेऊन घरी आलो. घरी गेल्यावर वाचून घेतला तेव्हा तो असा होता. 1972ला साकेगाव येथे दिनेश गोपीनाथ महाजन यांचा मृत्यू झाला आहे, म्हणून त्याच्या मृत्यूचा दाखला देण्यात येत आहे. मागायला गेलो वडिलांच्या मृत्यूचा दाखला आणि मला मिळाला माझ्याच मृत्यूचा दाखला. किती हा विनोद शासकीय कामातला. आता काय करायचे असे विचारले तर ते म्हणाले पुन्हा ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र करावे लागेल आणि पुन्हा 1 महिना थांबावं लागेल. चूक कोणाची, शिक्षा कोणाला, काय करणार हे असंच आहे. पुन्हा ती सगळी कागदपत्र जमा करावी लागली आणि प्रतिज्ञापत्र करून 1 महिना वाट पाहावी लागली आणि मग दादांच्या मृत्यूचा दाखला मिळाला. प्रकरण 46 समाप्त. प्रकरण 47. नाव आहे टपरीचा विषय बाजूला ठेवला. प्रत्येक महाविद्यालयीन सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे ध्येय निश्चित असते. आपण काय करायचे, आपण नेमकं कुठं जाणार आहोत, त्या दिशेनं त्यांचा अभ्यास आणि ध्यास, सारासार विचार आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू असतात. माझं मात्र तसं काहीच नव्हतं. जे जमेल तर करू असाच विचार मी करायचो. काही करता येईल की नाही अशी धास्ती वाटत होती. काहीसा भरकटल्यासारखा, दिशाहीन असं काहीतरी चाललं होतं. निश्चित दिशा सापडत नव्हती. अंतर्मन म्हणत होतं की व्यवसाय करावा, बाह्य मन म्हणत होतं की नोकरी करावी. दोघांमध्ये युद्ध सुरू होतं. 2य वर्षाला असताना जुलैमध्ये पाथर्डी तालुक्यातील करंजीच्या एका ख्रिश्चन मिशनरी चालवत असलेल्या अंधशाळेत गेलो. वाटलं तिथे शिक्षक म्हणून काम करावं. अरुण कसोटे नावाचे तिथे संस्थाचालक होते. ते म्हणाले की तुला 300 रुपये महिना मिळेल. 11 ते 5 कंपल्सरी ड्युटी करावी लागेल. आता करावी की नाही हा विचार केला. पुढे मागे चांगली संधी येईल, 1-2 वर्षात पगार वाढेल असाही विचार करत होतो. पण कसोटे साहेब म्हणाले की आम्ही शासकीय अनुदान घेत नाही, त्यामुळे कधी पेमेंट वाढेल ते सांगता येणार नाही. जर ती नोकरी पत्करली असती तर माझ्या कॉलेजमधल्या शेवटच्या 2 तास अटेंड करता आले नसते, म्हणून तो विचार मी सोडून दिला. पुढे शेगाव इथे माझे अंधमित्र दावीद चित्ते सर आणि प्रकाश इंगळे सर त्या शाळेत बरीच वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोलापूरच्या एका अंधशाळेची शिक्षक भरतीची जाहिरात आली होती. तिथेही अर्ज केला होता. तिथे SYला असताना इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो. जाताना बरोबर भरत आव्हाड होता. नगरहून रात्री 10ची सोलापूर बस पकडली.
2 तास प्रवास झाल्यानंतर बस अचानक उभी राहिली. काही केल्या पुढे जाईना. मी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा कळलं पुढे एक नदी आहे. नदीला पूर आलाय आणि त्यामुळे सगळी वाहनं उभी आहेत. पाऊस विशेष नव्हता. भरत छान झोपला होता. मी त्याला उठवलं आणि म्हणालो, खूप वेळ झालाय. 3 तासापासून बस एकाच जागेवर उभी आहे. आपण पुढे बघूया जाऊ. भरत म्हणाला, बस, तू काय बी म्हणतोस काका. भरत मला बऱ्याचदा काका म्हणायचा. कधी कधी दिनूही म्हणायचा. मी त्याच्या मागे लागलो. आपण पुढे किती पूर आहे ते बघून येऊ. आंधळ ते आंधळ एका जागेवर बसे ना, भरत म्हणाला. काय बी बोलू नको, चल जाऊन बघू येऊ. मग भरतला घेऊन मी पुढे निघालो. साधारण 30-35 वाहनं पुढे उभी होती. नदीजवळ जो ट्रक उभा होता त्या ट्रक ड्रायव्हरला विचारलं, नदीला तर पूर आला नाही, मग तुम्ही इथं का उभे राहिलात? ड्रायव्हर म्हणाला, मला झोप आली होती म्हणून मी बाजूला ट्रक घेऊन उभा राहिलो. आता ट्रक उभा होता म्हणून मागची वाहनं उभी होती. वास्तविक नदीला पूर वगैरे काही नव्हताच. ते आमच्या लक्षात आलं. लांडगा आला रे आला अशी परिस्थिती झाली होती. मग आम्ही येऊन आमच्या कंडक्टर ड्रायव्हरला सांगितलं आणि मग पुढे सगळ्या गाड्या निघाल्या. कुणीच पुढे जाऊन पाहण्याची तसदी घेतली नव्हती. म्हणून ते आज माझ्या चांगलं लक्षात आहे. सोलापूरला पोहोचलो. इंटरव्ह्यू झाला. पण त्या शाळेत 500 रुपये पगार मिळणार होता आणि त्यासाठी त्यांना सुरुवातीला 5,000 देणगी हवी होती. तेही बारगळलं. तेथील अंध शिक्षक अंकुश कदम सरांना भेटून आलो. तिथे साकेगावचे श्री बाळासाहेब काका जोशी रेल्वेतून निवृत्त झाले होते. काका आणि काकूंना जाऊन भेटलो. तसंच सुनीलराव कुलकर्णी पुणतांबेकर साकेगावचे जावई यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांची बदली सोलापुरात झाली होती. औरंगाबादच्या तारामती बाफना अंध विद्यालय आणि जालन्याच्या गुरु गणेश दृष्टीहीन अंध विद्यालयातही नोकरीसाठी प्रयत्न केला. दोन्ही ठिकाणी आम्ही जो पगार देऊ त्यात तुला इथे घर करून राहणं शक्य होणार नाही असं म्हणाले. आम्हाला स्थानिक उमेदवारच हवा असं त्यांचं म्हणणं होतं. तेव्हा तेही माझे प्रयत्न निष्फळच ठरले. आता बीडजवळ असलेल्या नवगण राजुरी येथील केशर काकू क्षीरसागर यांच्या साखर कारखान्यात तसंच गेवराईजवळ असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखान्यात टेलिफोन ऑपरेटर या पदासाठी प्रयत्न करत होतो. पण ते देखील अंधांच्या प्रती सकारात्मकता नसल्यामुळे आणि अंध व्यक्ती काही करू शकेल हे तिथल्या प्रशासनाच्या गावीच नसल्यामुळे तेही जमलं नाही. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात खूप पूर्वी चितळची विजया कुलकर्णी ही अंध मुलगी टेलिफोन ऑपरेटर म्हणून सेवेत होती. नंतर तिने ते सोडलं हे मला माहीत होतं. म्हणून 10वी नंतर तिथल्या कारखान्याचे चेअरमन दादा पाटील राजळे यांना जाऊन भेटलो. मला टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम मिळावे अशी विनंती केली. ते म्हणाले, आम्हालाच टेलिफोनचं काही जमत नाही. आंधळ्याला कसं जमेल? आम्ही तुला काम देणार नाही. त्याच वेळेस मी निश्चय केला होता, नोकरी कुठे मागणार नाही, व्यवसायच करेन. पण दुर्बल होतो, इलाज नव्हता. म्हणून प्रयत्न करतच होतो. औरंगाबाद इथं काहीतरी व्यवसाय करूया, एखादं स्टेशनरी किंवा गिफ्ट सेंटर सुरू करू असा विचार मनात आला. त्यासाठी जागा शोधायचं काम मी चालू केलं. TV सेंटरजवळ बऱ्यापैकी मोकळी जागा असल्याचं मला कळलं. म्हणून औरंगाबाद महानगरपालिकेत ती जागा मला मिळावी असा अर्ज केला. तेव्हा पालिका आयुक्त संजय भाटिया साहेब होते. त्यांनी अर्ज स्वीकारला. हीच माझ्यासाठी आशादायी घटना होती. 8 दिवसांनी पुन्हा चौकशीसाठी गेलो तेव्हा भाटिया साहेब म्हणाले की तुमच्या अर्जाचा विचार केला आहे. हे ऐकताच खूप बरं वाटलं. पण लगेच पुढे ते म्हणाले की तुम्हाला तुमच्या एकट्याच्या अर्जावरून ती जागा देता येणार नाही. म्हणून आम्ही निविदा प्रक्रिया राबवायचं ठरवलं आहे. वृत्तपत्रात बातमी देऊ आणि लिलावाद्वारे ती जागा तुम्हाला घेता येईल. लिलावाद्वारे म्हटल्यामुळे
पुन्हा माझ्यापुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं. त्यासाठी बोली लावावी लागेल आणि जो जास्त पैसे देईल त्याला ती जागा मिळेल. मग माझ्या प्रयत्नांना काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे तोही विचार तिथेच संपला. मी खुर्च्यांचे विणकाम करत होतो. माझा खर्च मी स्वतः भागवत होतो. पण माझ्याजवळ शिल्लक अशी काहीच नव्हते आणि घरून पैसे मिळतील याची बिलकुलच शक्यता नव्हती. औरंगाबाद येथील जागेचा प्रयत्न सुरू असताना एक गंमत झाली. माझ्या चुलत भावाचे घर TV सेंटरलाच होते. तारामती बाफना अंध विद्यालयही TV सेंटरलाच होते. एक दिवस संध्याकाळी 5ला माझ्या मनात आलं की भुईगड सरांना शाळेत जाऊन भेटूया. शाळेत गेलो तर सर घरी निघून गेले होते. शाळेचा परिसर माझ्या चांगला परिचयाचा होता. पूर्वी इंटरव्ह्यूला तिथे गेलो होतो. तसा शाळेच्या वसतिगृहात गेलो. तेथील सर्व लहान लहान मुले माझ्या अंगावर धावून आली आणि सगळ्यांनी मिळून मला पकडले. त्यांना वाटलं की मी चोर आहे. त्यात बाळू बडे, नाना वाघ होते हे आज मला आठवतंय. बाकी इतर कोणी लक्षात नाही. जेव्हा माझ्या हातात घडीची काठी त्यांनी पाहिली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही अंध व्यक्तीच आहे. माझं नशीब त्यांनी तोपर्यंत मला मारायला सुरुवात केली नव्हती, फक्त पकडले होते. तेथे त्या मुलांमधील एकी लक्षात आली मात्र. आज सर्व शहरात तसंच खेड्यापाड्यात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालं आहे. अतिक्रमण झालेल्या जागा पुढे अधिकृत होतात आणि त्यांना भाडेपट्टी, लाईट सगळंच मिळतं. त्या काळात अतिक्रमण एवढं होत नव्हतं, परंतु सुरुवात झाली होती. म्हणून मी सुद्धा पाथर्डीत एक 4x4ची आणि 7 फूट उंच असलेली एक टपरी 1250 रुपयाला विकत घेतली. नगर रोडला माणिक दौंडी चौक इथे उभी केली. तिथे काहीतरी व्यवसाय करायचा असं ठरवलं होतं, पण तेही काळाच्या ओघात जमलंच नाही. तेही पैसे आणि मेहनत फुकट केली. त्या टपरीच्या आजूबाजूला असलेले लोक आमच्या कॉलेजमधील काही विघ्नसंतोषी मित्र यांच्या मी चेष्टेचा विषय बनलो. आता कॉलेज सोडून टपरी चालवायची आहे का? टपरीत बसल्यावर गिऱ्हाईकाशी कसं डील करणार? आणि कोणी काही उचलून नेलेलं तुला कसं कळणार? चोरी झाली तर काय करशील? या सगळ्या नकारात्मक प्रश्नांचा मारा माझ्यावर व्हायला लागला. त्या प्रश्नांची उत्तरं देता देताच मला नाकी नऊ आले आणि यातच पुढे BAच्या फायनल परीक्षेचे वेध लागले. परीक्षेनंतर काय ते बघू असं म्हणून टपरीचा तो विषय तात्पुरता बाजूला ठेवला आणि अभ्यासाला लागलो. याबरोबरच प्रकरण 47 पान नंबर 187 वर समाप्त. फाईल समाप्त.